मंत्री महोदयांना एक स्पेसिफिक प्रश्न असा आहे. मंत्री महोदय, आपण सांगितलं की जवळजवळ 12,733 ह्या प्री प्रायमरी प्रायव्हेट स्कूल्स आहेत. एकीकडे आपण हे पाहतो, दुसरीकडे आपल्या राज्य शासनाच्या जवळ 1,10,000 अंगणवाडी आहेत आणि त्या सिमिलर आहेत. या अंगणवाडीत काम करणाऱ्या सेविकांच्या पगाराची काय परिस्थिती आहे तुम्हाला आम्हाला सर्वांना ज्ञात आहे. बिचाऱ्या कायम आंदोलन करत असतात. पण ह्या प्री स्कूलची फी जर पाहिली अध्यक्ष महोदय, तर ह्या फीला कुठेही मॉनिटरिंग नाही, कारण याचं रजिस्ट्रेशनच आपल्याकडे होत नाही. दुसरं, आता आपण बोलताना सांगितलं की आम्ही एंट्रन्स परीक्षेवरती बंधनं आणणार आहोत. अध्यक्ष महोदय, या राज्यातल्या सगळ्या प्रायव्हेट स्कूल्स त्यांच्याकडे बालवाडीपासून एंट्रन्स परीक्षा आहे आणि अलीकडच्या परिस्थितीला ते विद्यार्थीच नाही तर पालकांच्या सुद्धा एंट्रन्स परीक्षा त्यांना द्यावे लागतात. माझी 4.5 वर्षाची मुलगी आहे, ती आता प्री स्कूलमध्ये जाते, प्रायव्हेट स्कूलमध्ये जाते. आज तिला अल्फाबेट्स वाचता येतात, नंबर्स वाचता येतात, वर्ड सुद्धा वाचायला ते शिकवतात आहेत. इतकं शिक्षण जर प्री स्कूल प्रायव्हेटमध्ये देतात तर आपण शासकीय अंगणवाड्यांसाठी काही नियम ह्या संदर्भातले आणणार आहोत का? कारण ही स्पर्धेमध्ये खूप मोठी डिस्पॅरिटी होते. अंगणवाडींमध्ये आपण आज पोषण आहारावरती जोर देतोय आणि इकडे प्रायव्हेट स्कूल शिक्षणामध्ये इतक्या जर अग्रेसर होणार असतील तर भविष्यामध्ये आपण 8वी पर्यंत परीक्षा सुद्धा घेत नाहीत अध्यक्ष महोदय. तर याच्यावरती आपल्याला खऱ्या अर्थाने कुठेतरी मॉनिटरिंग आणावं लागणार आहे. एक तर डिस्पॅरिटी कंट्रोल करायची, म्हणजे याचा अर्थ असा नाही की प्रायव्हेटची क्वालिटी खाली आणायची आहे. आपण आपली अपग्रेड करू शकतो का, किंवा हे मॉनिटरिंग कशा पद्धतीने करता येईल? कारण मुलांवरती जो पियर प्रेशर तयार होतोय, आज 6वीचं आपण पहिल्या वर्षाचं ॲडमिशन प्रोसेस ठेवली आहे फर्स्ट स्टँडर्डचं, पण अनेक जे IB स्कूल्स आहेत तिथे आजही फर्स्ट इयरचं पहिलीचं ॲडमिशन हे 6 वर्षाचा राज्य शासनाचा आणि केंद्र सरकारचा नियम अजूनही पाळला जात नाही. हे सुद्धा काही अनुभव पाहायला मिळतात. त्याचं कारण असं आहे की आता मदर टॉडलर्सपासूनच प्री स्कूल सुरू होतात. माझी आपल्या मार्फत मंत्री महोदयांना विनंती आहे की हा नियम आपण जो आणणार आहोत रजिस्ट्रेशनचा, हा लवकरात लवकर म्हणजे कधीपर्यंत आणणार आहोत? कारण याच्या उत्तरात म्हणलं की हा प्रश्न उद्भवल्यामुळे आम्ही विचाराधीन आहोत. म्हणजे आज तुम्ही विचाराधीन आहात तर उद्या हे सेशन संपल्यानंतर किती काळामध्ये हे रजिस्ट्रेशन पोर्टल आपण सुरू करणार आहोत?